रहे कक्षा 12वीं साइंस के विद्यार्थियों के लिए मुफ्त मार्गदर्शन कर ये पूरा प्लेटफॉर्म बताने का प्रयास नांदेड़ के श्री गुरु गोविंद सिंह जी इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कॉलेज विष्णुपुरी नांदेड़ की ओर से किया जा रहा है। स्कूल कनेक्ट एनईपी कनेक्ट 2024 के अंतर्गत इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया को स्पष्ट रूप से और सुगम बनाने के लिए बुधवार 26 जून की सुबह 10:30 बजे नांदेड़ शहर के कुसुम सभागृह में विशाल मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया है। नांदेड़ और मराठवाड़ा के कक्षा 12वीं साइंस के विद्यार्थी और उनके परिजन दोनों के लिए यह शिविर उपयुक्त है। इंजीनियरिंग फील्ड के विभिन्न अवसर, इस क्षेत्र में तेजी से होने वाले परिवर्तन इसमें स्पष्ट किए जाएंगे, जिससे इंजीनियर बनने का सपना पूरा करने में विद्यार्थियों को परफेक्ट वे यानी योग्य दिशा मिल पाएगी। नांदेड़ के जिलाधिकारी अभिजीत राउत, उच्च एवं तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय के सह संचालक उमेश नागदेवे और एसडीजीएस इंजीनियरिंग कॉलेज नांदेड़ के संचालक डॉक्टर मनीष कोकरे इस एक दिवसीय शिविर में मार्गदर्शन करेंगे। इसके साथ ही देश में चलाई जा रही नई राष्ट्रीय शिक्षा नीति से भी विद्यार्थी और उनके अभिभावकों को अवगत कराया जाएगा। ये बहुत ही महत्वपूर्ण मार्गदर्शन शिविर होने जा रहा है। इसमें बड़ी संख्या में भाग लेने की अपील एसडीजीएस इंजीनियरिंग कॉलेज के संचालक डॉक्टर मनीष कोकरे ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। गुरु गोविंद सिंह जी अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड या महाविद्यालयातर्फे आम्ही यावर्षी जे 12वी विज्ञान चे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एनईपी 2020 कनेक्ट हा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे। हा जो कार्यक्रम आहे तो 26 जून 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हीआयपी रोड कुसुम सभागृह या ठिकाणी तो आयोजित केलेला आहे। पर्टिक्युलरली या कार्यक्रमामध्ये जे 12वीचे सायन्सचे विद्यार्थी पासआउट झालेले आहेत या विद्यार्थ्यांना पुढं इंजिनिअरिंगला ऍडमिशन कसं घ्यायचं आणि त्या इंजिनिअरिंगच्या कोणत्या कोणत्या शाखा आहेत त्या शाखेबद्दलची पूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर पूर्ण इंजिनिअरिंगची ऍडमिशनची प्रोसेस अगदी ऍप्लिकेशन पासून रिपोर्टिंग पर्यंत इत्थंभूत माहिती व्यवस्थितरित्या ती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या काही शंका असतील कुशंका असतील त्या शंका सुद्धा अगदी छोट्या छोट्या शंका सुद्धा आम्ही तिथं ऍड्रेस करणार आहोत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचा दुसरा उद्देश आहे तो आहे की भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी 2020 इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि आमच्या कॉलेज हे स्वायत्त महाविद्यालय आहे आणि आमच्या कॉलेजमध्ये गेल्या वर्षीपासून हे एनईपी 2020 इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे। त्याचा फायदा असा आहे की समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला 12वी मध्ये मार्क कमी मिळाले आणि त्याला जी पाहिजे ती ब्रांच मिळाली नाहीये, मग बऱ्याच वेळा विद्यार्थी नाराज होतात वगैरे येते। पण आता ह्या एनईपी 2020 मिळून तो प्रश्न राहिलेला नाहीये, कारण तुम्ही कोणती जी ब्रांच घेतलेली ती ब्रांच तुमची मेजर राहील। पण तुम्हाला समजा एखाद्या विद्यार्थ्याला कम्प्युटर पाहिजे होती पण त्याला समजा मेकॅनिकल मिळाली आहे तर त्याने मेकॅनिकलला ऍडमिशन घेऊन सुद्धा तो कम्प्युटरचं शिक्षण घेऊ शकतो, कारण मेजर इन मेकॅनिकल आणि तो मायनर इन कम्प्युटर इंजिनिअरिंग असं करू शकतो। आणि ही फ्लेक्झिबिलिटी विद्यार्थ्यांना या एनईपीच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। ऑलरेडी आमच्या कॉलेजमध्ये हे इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे आणि याची पूर्ण माहिती आम्ही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यापूर्वीच आम्हाला द्यायचं आहे। ती माहिती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना दिली की त्यांच्या ऍडमिशन आणि जे काही निर्णय घ्यायचा आहे त्यांना ते व्यवस्थितरित्या घेऊ शकतात। 12वी पासआउट जे यावर्षीचे झाले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे। तर माझं एकच आव्हान राहील सर्व नांदेड जिल्ह्यातील किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना की त्यांनी हा कार्यक्रमासाठी आवर्जून 26 जून 2024 रोजी बुधवार आहे सकाळी 10:30 वाजता कुसुम सभागृहात यावं आणि मार्गदर्शनासाठी उपस्थित राहावं। त्यांना त्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी ते प्रश्न तिथं विचारू शकतात आणि त्यांच्या शंका कुशंका मी सर्व तिथं ऍड्रेस करू। नक्कीच याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यापूर्वी सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, कारण हे आमचं कॉलेज जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळं ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सर्व विद्यार्थी आणि पालकांना मिळून जाईल, त्यामुळे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी सर्वांना आमचं आव्हान राहील।